नमस्कार. जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनल वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. आपला आजचा विषय आहे भीम जयंती निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी सुंदर मराठी भाषण. तुम्ही जर चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. चला तर मुलांनो, आपला आजचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी सुंदर मराठी भाषण. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता. असा रामजी बाबांचा लेख भीमराव आंबेडकर भीमराव आंबेडकर लाखात नाही तर जगात एक होता. लाखात नाही तर जगात एक होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता. असा रामजी बाबांचा लेख भीमराव आंबेडकर लाखात नाही तर जगात एक होता. लाखात नाही तर जगात एक होता. दीनदलितांच्या उद्धारा केले जीवाचे रान. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ते. लिहिले भारतीय संविधान. केला 14 तळ्याचा सत्याग्रह. मनुस्मृतीचे केले दहन. अशा या महामानवाला करते मी नमन. करते मी नमन. सन्माननीय विचार मंच, आदरणीय मान्यवर आणि माझ्या बंधू भगिनींनो, 14 एप्रिल हा दिवस फक्त कॅलेंडर वरची एक तारीख नसून काळाने घेतलेल्या कलाटणीचा दिवस आहे. आजच्याच दिवशी भीमराव साहेब आंबेडकर नावाचा एक क्रांतीसूर्य जन्माला आला होता, ज्याने हजारो वर्षापासून अन्यायाच्या काळोखात खितपत पडलेल्या समाजाला स्वातंत्र्याचा सूर्य दाखविला होता. हे स्वातंत्र्य होते मानवी हक्क मिळविण्याचे. हे स्वातंत्र्य होते शिक्षणाचे. हे स्वातंत्र्य होते सामाजिक परिवर्तनाचे. आणि हे स्वातंत्र्य होते माणसाने माणूस म्हणून जगण्याचे. म्हणूनच वंचितांना, शोषितांना माणूस म्हणून जगण्याचे हक्क मिळवून देणारे बाबासाहेब हे मानव नसून महामानव आहेत. न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्वज्ञ, समाजसुधारक, लेखक, भारताचे पहिले कायदेमंत्री, संविधानाचे शिल्पकार अशा अनेक पैलूंचे एकत्रीकरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा हा महामानव. एक व्यक्ती आपल्या एकाच जीवन काळात किती प्रचंड कार्य करू शकतो याचे उदाहरण म्हणजे बाबासाहेबांचे जीवन आहे. वर्ग, जात, धर्म, लिंग यांचा भेदभाव न करता सर्व नागरिकांना एक समान अधिकार आणि हक्क मिळावेत हा बाबासाहेबांचा विचार. ते म्हणतात, हिंदू समाज तेव्हा सामर्थ्यवान होऊ शकेल जेव्हा तो
आपल्या अनिष्ट रूढी नष्ट करू शकेल आणि जातींमधील भेद संपवून समानतेचे व माणुसकीचे वर्तन करू लागेल. समता, बंधुता आणि अहिंसा ही उपजत भारतीय संस्कृतीतील मुळे जोपासणाऱ्या बुद्ध धर्मात बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांसह 1956 या वर्षी प्रवेश घेतला. खऱ्या अर्थाने विज्ञानवादी आणि समानता जोपासणारा धर्म म्हणून बाबासाहेबांनी बुद्ध धर्माचा पुरस्कार केला आहे. कुणाचा जन्म कुणाला काय देऊन गेला, कुणाचा जन्म कुणाला काय देऊन गेला. बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला. बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला. जनसामान्यांना कायद्याचे विधान देऊन गेला. जनसामान्यांना कायद्याचे विधान देऊन गेला. राष्ट्राला या अजोड असे संविधान देऊन गेला. राष्ट्राला या अजोड असे संविधान देऊन गेला. कुणाचा जन्म कुणाला काय देऊन गेला. बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला. जनसामान्यांना कायद्याचे विधान देऊन गेला. राष्ट्राला या अजोड असे संविधान देऊन गेला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव जागतिक पातळीवर शोषण मुक्ती आणि समानतेसाठीच्या लढ्यासाठी प्रेरणादायी ठरले आहे. केवळ अस्पृश्यांसाठीच नव्हे तर भारतीय महिलांसाठी देखील त्यांनी संविधानात कायदेशीर तरतुदी करून ठेवल्या आहेत. म्हणून बाबासाहेब कुठल्या एकाच जातीचा नेते नसून अखिल मानव जातीचे नेते आहेत. शेवटी एवढेच म्हणेल की अंधार दाटला फार आता दिवा पाहिजे. अंधार दाटला फार आता दिवा पाहिजे. नव्या या जगात सूर्य नवा पाहिजे. नव्या या जगात सूर्य नवा पाहिजे. अन्यायाला देशात या मज्जाव पाहिजे. अन्यायाला देशात या मज्जाव पाहिजे. भारतीयांच्या रक्तात पुन्हा भीमराव पाहिजे. भारतीयांच्या रक्तात पुन्हा भीमराव पाहिजे. अंधार दाटला फार आता दिवा पाहिजे. नव्या या जगात सूर्य नवा पाहिजे. अन्यायाला देशात या मज्जाव पाहिजे. भारतीयांच्या रक्तात पुन्हा भीमराव पाहिजे. पुन्हा भीमराव पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला तर मुलांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकॉन वरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. थँक यू. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये.